हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. कशा आहेत? काल केले वाक्य तुम्ही 4-4 वाक्य अनशीन पॅसेज मधले करा, कोणतेही करा. पुस्तकातले अनशीन पॅसेज घ्या, त्याच्यातले करा. बरोबर की नाही? लिंकवर दिलेले आहे, तुम्ही लिंक बघा आणि वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य करून लिहा. आन्सर क्वेश्चन. आता पहिलं तुम्हाला एक वाक्य देतोय, खूप सोपं आहे. इंग्लिश स्पीकिंगचं. मी मार्केटमध्ये जात आहे. मी मार्केटमध्ये जात आहे. काय होईल? फर्स्ट, मी मार्केट म्हणजे काय? बाजार, नाही का? मग मीचं काय होईल? आय एम गोईंग टू द मार्केट. है की नाही? वेर आर यू गोईंग? आय एम गोइंग टू द मार्केट. आन्सर झालं. वेर आर यू गोईंग? आय एम गोइंग टू द मार्केट. आय एम गोइंग टू द मार्केट कोणता काळ झाला? हा प्रेझेंट टेन्स आहे. परंतु सिंपल आहे का? इंडिपेंडेंट आहे का? हा आहे प्रेझेंट कंटिन्युअस. क्रियापदाला ING प्रत्यय लागला आहे एम नंतर, नाही का? ई असतं ते ई झालं असतं, दे असतं तर आर आलं असतं. बरोबर नाही? म्हणून हा प्रेझेंट कंटिन्युअस. दुसरं आहे, खूप सोपं आहे. तुझे वय किती आहे? तुझे वय किती आहे? तर काय येईल? हाऊ ओल्ड आर यू? हाऊ ओल्ड आर यू? तुझे वय किती आहे? आता यू जरी आहे तर सिंग्युलर आहे, परंतु आर आपण यू आर म्हणतो ना. मग तो काय म्हणेल? आय एम 30 इयर्स ओल्ड, आय एम 40 इयर्स ओल्ड, किंवा आय एम 20 इयर्स ओल्ड, आहे की नाही? किंवा इथं आन्सर काय लिहू शकेल तो? आय एम 20 इयर्स ओल्ड, 20 इयर्स ओल्ड. हे झालं त्याचं आन्सर. प्रश्न असाच लिहायचा उत्तर. हाऊ ओल्ड आर यू? आय एम. तुझे वय आपण विचारतो ना, मग तो काय म्हणेल? आय एम 20 इयर्स ओल्ड, आय एम 15 इयर्स ओल्ड, आय एम 10 इयर्स ओल्ड, काही पण म्हणेल, जेवढं असेल तेवढं. आता पुढचं आहे, तुला काय आवडतं? तुला काय आवडते? मग काय येईल? तिसरं, व्हॉट डू यू लाईक किंवा प्रिफर, आहे की नाही? व्हॉट डू यू लाईक, तुला काय आवडते? काय आवडते? तुला काय आवडते? याचा आन्सर काय होईल? याचा आन्सर सोपं आहे. काही पण आवडत असेल ना. आय लाईक टू ईट बनाना, आय लाईक टू ड्रिंक टी, आय लाईक टू ड्रिंक कॉफी, आय लाईक टू गो इन द मार्केट, आय लाईक टू सिंग द सॉन्ग. कितीतरी प्रश्नाचे उत्तर देता येतील. सो मच, आहे की नाही? अजून पण येईल, आय लाईक टू एन्जॉय इन द गार्डन, आय लाईक टू प्ले क्रिकेट, आय लाईक टू प्ले खो खो. कितीतरी वाक्य. बरोबर की नाही? मग इथे तुम्ही लिहायचं. तुम्ही विद्यार्थी आहे ना, मग काय लिहिणार? आय लाईक, काय लिहिणार? रीडिंग बुक्स, रीडिंग बुक्स, आहे की नाही? आय लाईक रीडिंग बुक्स. तुम्ही कुठे राहता? तुम्ही कुठे राहता? तू कुठे राहतोस? वेअर डू यू लिव्ह, आहे की नाही? वेअर डू यू लिव्ह. पुढचा प्रश्न बघा. वेअर डू यू लिव्ह? तू कुठे राहतोस? आय लिव्ह इन द
पुणे, आय लिव्ह इन मुंबई, आय लिव्ह इन कलकत्ता, कुठे पण राहतो. याचं HW आन्सर करा तुम्ही. HW होमवर्कला याचं उत्तर तुम्ही लिहायचं, बरोबर की नाही. नंतर पुट द क्लॉथ्स किंवा मेक द बेड, असे काही जे छोटे छोटे. डोंट बी स्मार्ट, शी वॉज ड्रायव्हिंग कार, शी वॉज ड्रायव्हिंग कार, शी वॉज ड्रायव्हिंग बाईक, he was driving trucks, he was driving बस, आहे की नाही. ही वाज म्हणजे कोणता काळ आला, पास्ट कंटिन्युअस. ही वाज ड्रायव्हिंग पास्ट कंटिन्युअस. ही इज ड्रायव्हिंग प्रेझेंट कंटिन्युअस. ही ड्राईव्हज कार, सिंपल. ही ड्राईव्हज. पण ही ड्राईव्हजला काय आलं, येस किंवा येस प्रत्येक. पण आय ड्राईव्ह येईल. आय जर असेल तर ड्राईव्हला येस किंवा येस प्रत्यय नसेल. आय ड्राईव्ह कार, ही ड्राईव्हज कार. ही वॉज ड्रायव्हिंग पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस, बरोबर की नाही. कोणतेही काळाचे वाक्य करा, 3 ते 4 वाक्य करा, बनवा. सध्या चालू रीतीतले, मी शेतात काम करतो, आय एम वर्किंग इन द फील्ड. मी शेतामध्ये काम करतो, आय एम वर्किंग इन द फील्ड. मी स्वयंपाकघरात काम करतो, आय एम वर्किंग इन द किचन. इन द किचन आलं बघा. ऑन द किचन येईल का, नाही. द बुक्स आर ऑन द कपबोर्ड येईल का, इन द कपबोर्ड येईल. इन द कपबोर्ड येईल. पुस्तकं कशात आहे, कपाटात आहे. मग बुक इज टिंब टेबल. बुक इज इन द टेबल येईल का, ऑन द टेबल. ऑन द टेबल. पण टेबला खाली असेल तर बिलो किंवा अंडर. झाडावरून पक्षी उडतात. द बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द ट्रीज. ओव्हर, झाडावरून उडतात. फ्लाइंग म्हणजे उडणे. कळलं तुम्हाला. अशा प्रकारचे स्वतः मित्राबरोबर 2-3 मित्र चांगले पकडा आणि डिस्कस करा इंग्लिशमध्ये. या 2-3 दिवसात चांगलं बोला. वेगवेगळे प्रश्न आता तुम्हाला उत्तर दिले जातील. ओके, थँक्यू. गुड डे. एन्जॉय लाईफ, एन्जॉय स्टडी अँड मार्क